द्राक्ष बागाच्या नुकसानीवर मंत्री महाजन यांची पाहणी। सिल्लोड एक्सप्रेस न्यूज नाशिक विभाग प्रतिनिधी सुनील घुमरे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन, कांदा आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। शेतात मंत्री महाजन आणि भारती पवार शेतकऱ्यांशी संवाद साधताना जानोरी येथील शेतकरी रावसाहेब घुमरे यांच्या द्राक्ष बागेची तसेच कोराटे येथील शेतकरी त्र्यंबक गोविंद कदम यांच्या बागेची पाहणी करण्यात आली आहे। मंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकल्या आणि अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही दिली। मंत्री महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झाले असून काही बागा पुन्हा उभा राहण्यासाठी वर्षानुवर्ष लागतील। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी मी कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहे। पण पाहणी दरम्यान माजी केंद्रीय मंत्री भारती पवार देखील उपस्थित होत्या। त्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली आणि प्रशासनाने तातडीने मदतीसाठी पावलं उचलावीत अशी मागणी केली। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडून योग्य आणि तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग आहे, या ठिकाणी मुद्दामून पाहणी करायला इथे आलेलो आहे। आपण बघता सततधार पाऊस सुरू आहे, म्हणजे पाऊस थांबतच नाही। एखाद दिवस थांबला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय। सगळ्या जमिनी पूर्ण ओल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत, त्या बागा ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतं आहे। म्हणजे वर्षाचे वर्ष त्या बागा पडून राहतील, त्यांना कुठे द्राक्षच लागत नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते अतिशय चिंतित आहेत। पण शासनाकडून निश्चित त्या संदर्भामध्ये मी उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला मी कॅबिनेटमध्येही बोलेल, त्यांना जास्तीत जास्त काय मदत करता येईल। त्याचबरोबर डाळिंबाची शेती आहे, इथे टोमॅटो होतात, कांदे होतात, पण सगळेच पिकं यावेळेला आपण बघितलं अतिवृष्टीमुळे संकटामध्ये आहेत। म्हणजे शेतकरी खरंच हवालदिलच झालेला आहे। इतका पाऊस या ठिकाणी सतत चालू आहे। म्हणजे काल इतका पाऊस झाला, काही भागांमध्ये दररोज पाऊस पडतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तर कधी नव्हतं भूतो न भूष्काळ अशी परिस्थिती यावेळेला पावसाची या ठिकाणी आहे। आणि म्हणून निश्चित या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, आमचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही या भागाची पाहणी केलेली आहे। या संदर्भामध्ये एक पथक दिल्लीहून मुद्दाम बघायला या ठिकाणी बोलवलेलं आहे, ते येणार आहेत। पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल, कारण एकेका एकरमध्ये 2-2 लाख रुपये खर्च वर्षाला या ठिकाणी द्राक्ष बागांना लागतो आहे, पण इथे उत्पन्न आता शून्य झालेलं आहे। त्यामुळे खरंच शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। त्यांना निश्चित मदत करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू। तर काही शेतकऱ्यांची अशी मागणी होती का जे पीक आहे ते आता सध्या हातातून गेलं आहे, त्या ठिकाणी काही ठिकाणी पीक विमा काढलेला आहे, त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही। अशा वेळेला नेमका काही वेगळी तरतूद शेतकऱ्यांसाठी नाही, वेगळी तरतूद नाही, तर विमा तर आहे, ज्यांचा विमा आहे त्यांना विमा मिळणार आहे। ज्यांनी समजा विमा काढला नाही, कारण अशा परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती अशी की विमाही काढू शकत नाही शेतकरी खरं म्हणजे। पण NDRFच्या निकषानुसार जी मदत आहे ती आपण या ठिकाणी देतो आहे। यावेळेला आपण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ही मदत वाढवून दिलेली आहे। जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, जनावरं मेलेली आहेत, गावं पाण्याखाली गेले आहेत, त्यांनाही आपण काही पैसे वाढवून दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये मदत, म्हणजे कधी नसेल एवढी मोठी मदत आजपर्यंत भूतकाळामध्ये, तेवढी मदत यावर्षी आपण शेतकऱ्यांना ठिकाणी देतो, कारण पाऊसच तसा पडलेला आहे, अतिवृष्टी तेवढी झालेली आहे। आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, यातून आपण निश्चित मार्ग काढू। स्थानिक प्रशासनाचा पंचनामाचा वेग कमी आहे अशा तक्रारी येत आहेत, त्यावर काय सांगा? मला नाही वाटत। पंचनामे सगळ्या ठिकाणी अतिशय रेग्युलर ठिकाणी सुरू आहेत, पण पावसच इतका रोज पडतो आहे। म्हणजे आज पंचनामे संपले, तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा पाऊस तेवढाच पडतो आहे, परत 8व्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त पडतो आहे। त्यामुळे सतत म्हणजे 24/7 अधिकारी आमच्या पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत। आता तर गावातलं पाणी गेलं, पूर ओसरलेला आहेत, पण पंचनामे सगळ्याच ठिकाणी करावे लागत आहेत। आणि परत ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी परत 4-5 दिवशी पाऊस पडतो आहे। इथले पंचनामे संपत्ती दुसरीकडचे सुरू करावे लागत आहेत। मॅनपॉवर निश्चित कमी आहे, पण मला वाटतं त्याच्यामध्ये कुठे उशीर होणार नाही। सगळे काय जे असेल पंचनामे ते वेळेत होतील आणि शेतकऱ्यांनाही मदत आपण बघितलं असेल, दररोज दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बँकेमध्ये पैसे टाकले जात आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक भाषेमध्ये परवा त्या ठिकाणी मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे इथे कुठेही दिरंगाई होणार नाही।